महापौर साहेब, हा जो कन्सल्टंट आहे चितारी यांनी जे नाल्याचं जे सर्व ठिकाणी सर्वे केलेला आहे, अनेक ठिकाणी त्यांनी लोकांकडनं पैसे घेऊन असा आरोप होतोय की नाल्याचं त्यांनी जे लेन आहे ते बदललेलं आहे, 6-6 मीटर 8-8 मीटर पर्यंत नाला त्यांनी शिफ्ट केलेला आहे. असाच एक पद्धतीने शेळगीमध्ये मठपती म्हणून एक घर आहे, त्यांच्या घराला त्यांनी नोटीस पाठवले त्या चितारीच्या कन्सल्टन्सीवर आणि त्याचं पूर्ण घर त्या नाल्यामध्ये येते म्हणून सांगितलंय. त्या ठिकाणी आम्ही व्हिजिट केल्यावर 4 वेळा त्यांनी त्या ठिकाणी जीपीएस द्वारे त्यांनी आम्हाला दाखवले की नाला त्या घरावरनं जात आहे. पण आम्ही जेव्हा कागदपत्र मागवलो आणि त्या ठिकाणी तिथं शनिशा केलं तर 6 मीटरनी नाला शिफ्ट होत आहे आणि त्याच्या घरावरनं आपण नाला बाजूला हटवलेला आहे. तर अशाच कन्सल्टन्सीला तुम्ही या ठिकाणी कन्सल्टन्सी कसं देऊ शकता? तर या कन्सल्टन्सीच्या जे चितारी आहे त्याच्यावर अनेक प्रश्न आहेत, त्याला तुम्ही बाजूला ठेवा, परत एकदा प्रस्ताव करा, अजून एकदा त्यांचे जे कामं केलेले आहेत त्याच्यावर चौकशी करा. आणि आजपर्यंत मागच्या अनेक सभामधनं आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी आपण कारवाईचे आदेश देता, आज प्रत्येक वेळेस 2-2, 3-3 तुम्ही कारवाईचे आदेश देता, आजपर्यंत कुठलीही कारवाई आपल्याला झालेलं मिळत नाही. यासाठी पण एक समिती आपण सभासदांची नेमा, त्यामध्ये विरोधी पक्ष सुद्धा घ्या आणि त्या कारवाई काय होते हे जनतेसमोर येणं गरजेचं आहे. अकाउंटेबिलिटी या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला विनंती करतो, यावर गांभीर्याने लक्ष द्या.